Today we are going to start the first part of second unit. It is a poem named Comparisons. The word comparison in Marathi it means तुलना. दोन गोष्टींमधली तुलना त्याला आपण इंग्लिशमध्ये कंपॅरिझन असं म्हणतो. And when we compare at that time we say contrast. जेव्हा आपण तुलना करतो त्यावेळेला आपण त्या गोष्टींमधला कॉन्ट्रास्ट पण बऱ्याच वेळेला सांगत असतो. Here in this poem the poet is talking about some great contrast in the world. This poem is full of comparisons. Now every time we compare black and white, you see black and white, totally opposite colors, but they are compared with each other. Okay, this is called as comparison. Okay, sweet and sour, sweet and sour, taste, regarding taste, स्वीट म्हणजे गोड, सोर म्हणजे आंबट. या दोघांना पण आपण कंपॅरिझन म्हणतो. आता ही कंपॅरिझन करत असताना बघा पेज नंबर 33 मध्ये वॉर्मिंग अप सेक्शन मध्ये त्यांनी काही क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत. उदाहरणार्थ व्हॉट इज युअर फेवरेट कलर, व्हॉट डज इट रिमाइंड यू ऑफ. फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की माय फेवरेट कलर इज पिंक अँड इट रिमाइंड्स मी ऑफ अ टेडी बियर. इट इज ओके. आर यू अफ्रेड ऑफ द डार्क, तुम्ही अंधाराला घाबरता का. बघा हा फार वादग्रस्त प्रश्न आहे. इट्स अ व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन की तुम्ही अंधाराला घाबरता का. ओके, का घाबरता याचं कारण कोणीच सांगू शकत नाही. व्हॉट डज इट मेक यू थिंक ऑफ इफ यू गो इनटू द डार्कनेस. जर तुम्ही अंधारात गेला तर तुम्हाला कसली आठवण येते. मेनी पीपल विल टेल दॅट द डार्कनेस रिमाइंड देम ऑफ घोस्ट्स. दॅट्स व्हाय मेनी पीपल फिअर टू डार्कनेस. इफ यू वेर आस्क्ड टू डिझाइन अ बिग गार्डन, what will you include in it. जर तुम्हाला एक मोठं गार्डन डिझाइन करायला सांगितलं, त्याची आखणी करायला सांगितलं, त्याचं प्लॅनिंग तयार करायला सांगितलं, तर what will you include in that. आता these all are the personal response type questions. I have given a hint to you how to solve the questions. You can solve in your own way. Now we will come towards our poem Comparisons, page number 34 of our textbook. I told you in the beginning that कंपॅरिझन म्हणजे तुलना. ती सारख्या गोष्टींची पण असू शकते, विरुद्ध गोष्टींची पण असू शकते. सो दिस पोएम इज फुल ऑफ कंपॅरिझन्स. ओके, द पोएट सेज फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल. शब्दाचा अर्थ स्पेसशिप या शब्दाचा अर्थ आहे अवकाशयान किंवा अंतराळयान, ज्याच्यामध्ये बसून मानव अंतराळात गेला होता जातो त्याला इट इज कॉल्ड अ स्पेसशिप, अंतराळयान, किंवा ते अवकाशात पण जातात. त्याच्यासारखं स्पीड या जगामध्ये दुसरं काहीही नाही. म्हणून काय म्हटलंय, फास्ट ॲज अ स्पेसशिप, अंतराळयानासारखं वेगवान. स्लो ॲज अ स्नेल, स्नेल म्हणजे गोगलगाय, गोगलगाई सारखं हळू. बघा आता केवढी कॉन्ट्रास्ट तुलना आहे. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल, डायरेक्टली कॉन्ट्ररी आयडियाज. Fast as a spaceship, slow as a snail, big as a dinosaur, small as a nail. Big as a dinosaur. Dinosaur म्हणजे या जगात खूप कोट्यावधी वर्षांपूर्वी होऊन गेलेला प्राणी, पण आजही असं मानलं जातं की डायनासॉर पेक्षा मोठा प्राणी या जगामध्ये झालेला नाही. स्टेगोसॉरस सारखा जो प्राणी होता अतिशय अवाढव्य, काही मजले बिल्डिंग एवढी त्याची उंची होती. आणि म्हणून मोठा किती मोठा, बिग ॲज अ डायनासॉर. आणि छोटा म्हणजे किती छोटा, स्मॉल ॲज अ नेल, एखादा खिळा इतका छोटा. लक्षात घ्या. फियर्स ॲज अ टायगर, फियर्स डेंजरस, भयंकर. वाघा इतका भयंकर. आपण सगळ्यात जास्त जंगलामध्ये जर घाबरत असतो तर वाघाला. समोर आला वाघ आपल्या आणि जर आपण त्याच्या वाटेमध्ये आलो तर आपलं आयुष्य संपलं असं समजायला हरकत नाही. म्हणून काय म्हटलंय, फियर्स ॲज अ टायगर, वाघासारखा भयंकर. जेंटल ॲज अ लॅम्ब. जेंटल म्हणजे काय, शांत. ऍक्च्युअली जेंटल या शब्दाचा सभ्य असा अर्थ होतो, पण इथे कंटेक्स्चुअल मीनिंग त्याचा आहे शांत. जेंटल ॲज अ लॅम्ब. लॅम्ब म्हणजे कोकरू. कोकरू बघितलं ना आपण, शेळीचं मेंढीचं छोटंसं कोकरू असतं बघा, किती शांत असतं ते. तुम्ही त्याला हातामध्ये पकडाल तरी काय करणार नाही. आणि वाघाला तुम्ही असं हातामध्ये पकडू शकता का, वी कांट. सो फियर्स ॲज अ टायगर. म्हणून बघा आपण सगळी बघतो की वाघासारखा शूरवीर अशी लोक प्रतिमा देत असतात, एकमेकांना उपमा देत असतात.
Fierce as a tiger, gentle as a lamb, sour as a lemon. लिंबू असतो ना आपला, कसा आंबट असतो, दातावर नुसता आपण धरू शकतो का त्याला? नाही, दात खट्टे होतात. त्याच्या इतकं खट्ट काय नाही. सोअर ॲज अ लेमन, लिंबासारखं आंबट. स्वीट ॲज जॅम, जॅम सारखं गोड. आपण ब्रेडवर जॅम खातो की नाही? जॅम सारखं गोड. म्हणजे गोडपणामध्ये सर्वोच्च काय? जॅम. आणि आंबटपणा सर्वोच्च काय? लिंबू. कॉन्ट्रास्ट आयडियाज बघा. ड्राय ॲज द डेझर्ट, वेट ॲज द सी. डेझर्ट म्हणजे वाळवंट. तुम्ही पाहिलं डेझर्ट कसं असतं? ड्राय, कोरडं, रखरखीत. पाण्याचं कितीही पाणी तुम्ही ओतलं तरी काही क्षणामध्ये त्या पाण्याची वाफ होऊन जाईल आणि पुन्हा जमीन जशीच्या तशी होऊन जाईल. असं डेझर्ट असतं. एकदम कोरडं, शुष्क, त्याला मराठीत शब्द आहे. ड्राय ॲज द डेझर्ट, वाळवंटा इतका शुष्क, इतका कोरडा. आणि त्याच्या कॉन्ट्रास्ट वर्ड काय? वेट, ओला, ओलसर. वेट ॲज द सी, समुद्र कसा आहे? पूर्णपणे पाण्याने भरला. जिथे कुठे आपली नजर जाईल तिथे पाणीच पाणी, म्हणजे ओलच ओल. बघा तुलना पण कशी केली आहे. डेझर्ट सुद्धा तेवढंच मोठं असतं, नजर जाईल तिथपर्यंत वाळवंट. आणि समुद्र पण कसा आहे? नजर जाईल तिथपर्यंत समुद्र. पण दोघांच्या क्वालिटीमध्ये काय फरक आहे? डेझर्ट इज ड्राय अँड सी इज वेट. स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पिया. घराचं बांधकाम आपण पाहिलंय. ओके, when the engineer plans, when the architect makes design of the house, it is square one. आणि किती स्क्वेअर? तुम्ही टेप लावून जरी मोजून पाहिलं ना तरी भिंतीची लांबी रुंदीमध्ये थोडाही फरक पडणार नाही. किती चौकोनी? घरासारखं चौकोनी. कोणतंच घर तुम्हाला तिरपत्र बांधलेलं दिसतं का? नाही. साईज चुकू शकते कदाचित जमिनीच्या प्लॉटच्या आकारानुसार, पण भिंतीचा आकार चौरसच असेल. मग काय म्हटलंय? स्क्वेअर ॲज अ हाऊस, घरासारखं चौरस. राऊंड ॲज अ पिया, वाटाणा पाहिला तुम्ही? हिरवा वाटाणा असतो की नाही? कसा असतो? एकदम गोल. राऊंड ॲज अ पिया, वाटाण्यासारखा गोल. बघा, स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पिया. कूल ॲज अ केव, वॉर्म ॲज टोस्ट. कूल ॲज अ केव, केव म्हणजे गुहा, गुंफा आपण तिला आपल्या भाषेमध्ये, लोकल भाषेमध्ये म्हणतो. तुम्ही जर गुहेत गेलात ना तर एसी रूम पेक्षा सुद्धा थंड अनुभव तुम्हाला त्या गुहेमध्ये येईल. कारण ती कुठे असते? डोंगराच्या मध्यभागी असते. वरून भल्या मोठ्या डोंगराचा थंडावा तिला लाभलेला असतो. खालची जमीन जी असते ती मातीची असते. अतिशय थंडगार असं वातावरण जर कुठे असेल तर ते गुहेमध्ये असते. म्हणून काय म्हटलंय? कूल ॲज अ केव. जगातला कोणताही एसी आणला, कितीही स्ट्रॉंग एसी आणला तरी त्या गुहेसारखं थंड वातावरण कुठेही लागू शकत नाही. म्हणून काय म्हटलंय? कूल ॲज अ केव, वॉर्म ॲज टोस्ट. टोस्ट म्हणजे बघा, टोस्टर एक मशीन असतं. बरेच लोक ब्रेकफास्ट करण्यासाठी सकाळच्या वेळेला टोस्ट खातात. ते त्याच्यामध्ये टोस्ट टाकतात आणि तो भाजून बाहेर येतो, पॉपअप करतो. असा तो बाहेर आलेला जो टोस्ट आहे तो अतिशय उष्ण असतो, अतिशय गरम असतो. त्याच्यासारखं गरम, वॉर्म ॲज अँड कूल ॲज अ केव. सी, वॉर्म अँड कूल. नॉइसी ॲज अ रोड ड्रिल, क्वाइट ॲज अ घोस्ट. नॉइसी म्हणजे काय? गोंगाट, गडबड, गोंधळ, प्रचंड आवाज. नॉइसी ॲज अ रोड ड्रिल. ड्रिलिंग मशीन तुम्ही पाहिलं? जेव्हा रस्त्यावर ड्रिल करतात, रस्ता जेव्हा खणतात त्यावेळेला हाताने तो माणूस ते मशीन चालवतो आणि रस्ता खोदायला सुरुवात करतो. इतका आवाज येतो की आपण कान मिटून घेतो, दरवाजे बंद करून घेतो, खिडक्या बंद करून घेतो. बिकॉज वी कॅन नॉट हिअर द साऊंड. मग गडबड गोंधळ कसा? ॲज अ रोड ड्रिल. नॉइसी ॲज अ रोड ड्रिल, क्वाइट ॲज अ घोस्ट. क्वाइट म्हणजे काय? शांत. कशासारखं शांत? भूतासारखं शांत. Have you seen the ghost? Many of you will answer no. Have I seen a ghost? No. But still, you see, in many films, ghost and the atmosphere where the ghost lives is shown as very calm and quiet. रात्रीच्या वेळेला जनरली आपल्याला असे
भूताचं घर घरी दाखवलं असतं, सगळं अंधार असतो, घरामध्ये कोणीच नसतं, वातावरण शांत असतं. शांतता कशी? भूतासारखी. आणि आवाज कसा? रोड ड्रिलिंग सारखा. स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स बुलक बैल, त्याच्या सारखा स्ट्रॉंग. शेतामध्ये कामाला आपण कोणाला झोपत नाही बैलाशिवाय. का? कारण त्याच्यात जी शक्ती आहे ती शक्ती अन्य कोणत्याही प्राण्यामध्ये नाही. स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स. स्ट्रॉंग म्हणजे काय? मजबूत. स्ट्रॉंग म्हणजे अजून काय? कणखर, सशक्त. स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स, वीक ॲज किटन. स्ट्रॉंग कसा असला पाहिजे? एखाद्या बैलासारखा स्ट्रॉंग. आणि वीक म्हणजे कमजोर. कोणासारखा? एखाद्या किटन सारखा. किटन म्हणजे काय? मांजरीचं पिल्लू. केवढंसं असतं? एकदम छोटंसं, हाताला मऊ मऊ लागतं, स्वतः काही हालचाल करू शकत नाही, स्वतः कुठेही जाऊ शकत नाही, आईने भरल्याशिवाय काही खाऊ शकत नाही. म्हणून त्याला काय म्हटलंय? वीक. बैलाला काय म्हटलंय? स्ट्रॉंग. स्ट्रॉंग अँड वीक. हार्ड ॲज अ रॉक, सॉफ्ट ॲज अ मीटन. हार्ड ॲज अ रॉक. रॉक म्हणजे काय? खडक, दगड. त्याच्यासारखं कठोर, कठीण. हार्ड, कठोर. दगडासारखं कठोर. दगडावर डोका आपण काय? दगड फुटलं का डोकं? नॅचरली तेवढं कठोर. हार्ड ॲज अ रॉक, सॉफ्ट ॲज अ मीटन. मीटन म्हणजे बघा, बाळ जेव्हा छोटंसं असतं ना तेव्हा त्याला हातमोजे घालते बघा आई, लोकरीचे हातमोजे असतात ना, इट इज कॉल्ड ॲज मीटन. केवढे सॉफ्ट असतात ते. असा गोळा केला तरी तो गोळा होऊ नये, तेवढा सॉफ्ट. दगडाला गोळा करू शकतो का आपण? सो हार्ड ॲज अ रॉक, सॉफ्ट ॲज अ मीटन, डार्क ॲज अ टनेल, लाईट ॲज द मून. डार्क, अंधार. काळोख. कसा? ॲज अ टनेल. टनेल म्हणजे काय? बोगदा. बघा बऱ्याच ठिकाणी रस्ता खणून त्याच्या आतून रस्ता तयार, सॉरी, डोंगर खणून रस्ता तयार केलेला असतो. तर जेव्हा आपण त्याच्या मध्ये जातो त्यावेळेला काय भासतो आपल्याला? अंधार पूर्णपणे. कारण तो नॅचरल अंधार आहे. दिवसा 12 वाजता जरी गेला, 2 वाजता जरी गेला तरी तुम्हाला त्या टनेल मध्ये काय भासेल? अंधारच भासेल. त्याच्यासारखं काळोख. डार्क ॲज अ टनेल अँड लाईट ॲज द मून. प्रकाश कसा असावा? चंद्रासारखा असावा. रात्रीच्या वेळेला आपण इतके लाईट लावलेले असतात, अचानक जर लाईट गेली आणि पौर्णिमा असेल तरी आपल्याला नंदुरबारला पण म्हणा, पुण्याला पण म्हणा, मुंबईला पण म्हणा, कुठेही आपल्याला अंधार जाणवणार नाही. इतका चंद्राचा प्रकाश असतो, उजेड असतो. मग डार्क ॲज अ टनेल, लाईट ॲज द मून, नाईट टाइम्स मिड नाईट, डे टाइम मून. आता बघा हे दोन आहेत, डे अँड नाईट. दोघांचाही मध्ये येतो. दिवसाचा मध्ये किती वाजता असतो? 12 वाजता. त्याला आपण काय म्हणतो? मिड डे. रात्रीचा मध्ये किती वाजता असतो? 12 वाजता. त्याला आपण काय म्हणतो? मिड नाईट. दिवस सकाळपासून जरी सुरू झाला तरी दिवसाची खरी तीव्रता आपल्याला केव्हा जाणवते? दुपारी 12 वाजता. रात्र संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत सुरू झाली तरी रात्र झाली हे आपल्याला कधी जाणवतं? रात्री 12 वाजता आणि त्याच्या नंतर. म्हणून काय तुलना केलेली आहे? डे टाइम, सॉरी, नाईट टाइम मिड नाईट, डे टाइम नून. रात्रीचा वेळ कसा सारखा? मध्यरात्री सारखा. दिवसाचा वेळ कशासारखा? दुपारी सारखा. सकाळी सारखा पण नाही आणि संध्याकाळी सारखा पण नाही. टॉल ॲज अ जायंट. जायंट म्हणजे राक्षस. टॉल ॲज अ जायंट. उंच. किती उंच? राक्षसासारखा उंच. आणि शॉर्ट ॲज अन एल्फ. एल्फ म्हणजे वनमानुष एक प्रकार असतो जंगलामध्ये छोटासा. आपण परीसारखाच असतो पण परी ही स्त्री असते, हा पुरुष असतो, हाईट छोटी असते, त्याला एल्फ असं इंग्लिशमध्ये म्हणतात. ते इंग्लिश कन्सेप्ट आहे. टॉल ॲज अ जायंट, शॉर्ट ॲज अन एल्फ, क्रुकेड ॲज अ माउंटेन पाथ, स्ट्रेट ॲज अ शेल्फ. क्रुकेड वाकडा तिकडा, नागमोडी. पर्वतामध्ये जेव्हा आपण एखाद्या स्पॉटवर जातो तेव्हा आपला असं सरळ कधी असतो का? आपली गाडी चढणारच नाही. म्हणून रस्ता नागमोडी केलेला असतो. क्रुकेड ॲज अ माउंटेन पाथ. एखाद्या डोंगराच्या रस्त्यासारखा नागमोडी. अँड स्ट्रेट ॲज अ शेल्फ. शेल्फ म्हणजे कपाट. कुठे असतं? घरामध्ये. कसं असतं बघा? सरळ सरळ असतं असं. स्ट्रेट ॲज अ शेल्फ. द वर्ल्ड इज फुल ऑफ ऑपोजिट. हे जे जग आहे ना हे पूर्ण विरोधाभासांनी भरलेलं आहे.
द वर्ल्ड इज फुल ऑफ ऑपोजिट्स. हे जग पूर्ण विरोधाभासांनी भरलेलं आहे. सो थिंक ऑफ सम युअरसेल्फ. तुम्ही पण काय विचार करा. तुम्हाला पण मी जे या कवितेमधून शिकवले तसे तुम्हाला पण काही वाटते. बघा प्रत्येक लाईन मध्ये बघा फास्ट स्लो, अपोजिट बरोबर, बिग स्मॉल, फियर्स जेंटल, सोर स्वीट, ड्राय वेट, स्क्वेअर राउंड, कूल वॉर्म, नॉइजी क्वाइट, स्ट्रॉंग वीक, हार्ड सॉफ्ट, डार्क लाइट, नाइट डे, टॉल शॉर्ट, क्रूकेड स्ट्रेट. प्रत्येक लाईनीमध्ये दोन लाईनीमध्ये एकमेकांचे अपोजिट वर्ड दिलेले आणि त्यांच्या समोर जे वर्ड जोडले they show the opposite ideas. So this was the poem, boys and girls.